राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यातील आघाडी सरकारचे निर्माते शरद पवार हे राज्यात सध्या सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणात लक्ष का घालत नाही असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार, काही सामाजिक कार्यकर्ते, काही प्रतिष्ठित नागरिक यांनी यामध्ये शरद पवारांनी लक्ष घालावं अशी विनंती, असं आव्हान केलंय. तरीही शरद पवार गप्प का आहेत? शरद पवार यामध्ये हस्तक्षेप का करत नाहीत? किंवा ते शिवसेनेच्या बाजूने जो आघाडी सरकारचा महत्वाचा घटक पक्ष आहे, मुख्य घटक पक्ष आहे, त्या पक्षाच्या बाजूने का बोलत नाही? अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर काय आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर राज्यातील मविया आघाडी सरकार हे शरद पवार यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येतं त्यावेळेस तारणहार म्हणून शरद पवार पुढे येतात आणि सरकारला संकटातून वाचवतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत. आघाडीतले सगळे नेते त्यांचं ऐकतात. इतकंच काय तर विरोधी भाजप मधील देखील अनेक नेते त्यांचं ऐकतात आणि त्यामुळे शरद पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला तर राज्यातील हे सुडाचं राजकारण जे सध्या सुरू आहे ते कुठेतरी थांबेल असं अनेकांना वाटतंय. मग असं असताना शरद पवार मात्र या सगळ्या राजकारणापासून लांब का आहेत? त्याची दोन कारणं असू शकतात आणि या दोन कारणाची आपण चर्चा करणार आहोत. त्यातलं पहिलं कारण असं की राज्यात हे जे आघाडी सरकार स्थापन झालं ते सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला त्याचा जो मित्र पक्ष आहे म्हणजे भाजप त्यापासून तोडण्याची भूमिका ही शरद पवार यांनी घेतली आणि हे मी नाही सांगत तर खुद्द शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. 2014 सालच्या निवडणुकीनंतर एका कार्यक्रमात, मला वाटतं लोकसत्तेचा तो कार्यक्रम होता, मुलाखत देताना शरद पवार यांना प्रश्न विचारला होता की भाजपने पाठिंबा न मागताही तुम्ही त्यांना पाठिंबा का दिलात? त्यावेळेस शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं की भाजप आणि शिवसेना यांच्यात वितुष्टता निर्माण व्हावी म्हणून, यांच्यात संघर्ष निर्माण व्हावा म्हणून मी हा पाठिंबा दिला असं शरद पवार त्यावेळेस म्हणाले होते. म्हणजे शरद पवार यांचा हेतू त्यांनी स्वतः स्पष्ट केला की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण होणं, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होणं यासाठी शरद पवार हे कार्यरत होते. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि हे सरकार स्थापन झाल्यानंतर दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत देखील शरद पवार यांनी हेच सांगितलं की बाबा भाजप पासून शिवसेनेला तोडण्यासाठी मी आतापर्यंत हे कृती केलेली आहे. तर आता शिवसेना आणि भाजपमध्ये सगळ्यात जोरदार लागली असताना मग शरद पवार त्यांच्यामध्ये समेट का घडून आणतील किंवा हे राजकारण, सुडाचं राजकारण का थांबवतील? जर शरद पवार यांचा मुख्य हेतू हाच आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आणि विकोपाचं भांडण व्हावं, हा जर शरद पवारांचा मुख्य हेतू असेल तर त्याच दिशेने हे दोन राजकीय पक्ष चाललेले असताना शरद पवार त्यांना का रोखतील? आत्महत्या करायला निघाल्यांना का रोखलं जाईल? तर हे एक मुख्य कारण असेल शरद पवार यांचं गप्प राहण्यामागचं. आणि दुसरं कारण असं आहे मित्रांनो की शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत. त्यांना संसदीय राजकारण माहिती आहे. इतके वर्ष ते संसदीय राजकारणात आहेत आणि त्यामुळे ईडी, सीबीआय, एनआयए यांचे काय अधिकार असतात आणि ते ह्या सगळ्या तपास संस्था हे कुठल्या अनुषंगाने कार्यरत असतात, काम करतात, हे शरद पवारांनी इतका चांगलं कोणीही ओळखू शकत नाही. आणि जर ईडी अशा पद्धतीने पुराव्यासकट जर कारवाई करत असेल तर त्यात बोलण्यात काय अर्थ आहे
हे शरद पवार यांनी कदाचित आपल्या मनात पक्क केलं असेल आणि त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा टाळला असेल. ईडी असेल, सीबीआय असेल किंवा एनआयए असेल, या केंद्रीय संस्था असल्या तरीही पुराव्यांच्या शिवाय या संस्था काही करत नाही आणि त्यामुळे आताही शिवसेनेच्या नेत्यांविरोधात या संस्थांकडे भक्कम पुरावे असतील त्यावेळेस आपण बोलून त्यामध्ये वेगळा वाद का निर्माण करावा हे जाणण्या इतके सज्ञान शरद पवार नक्कीच आहेत. तर हा दुसरा मुद्दा. अजून एक मुद्दा असा आहे की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. जर शरद पवार त्यांना वाचू शकले नाही तर तुरुंगात जायला निघालेल्या शिवसेनेच्या नेत्यांना शरद पवार कसे वाचवतील असा प्रश्न कदाचित खुद्द शरद पवार यांना पडला असेल आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणापासून लांब राहण्याची भूमिका शरद पवार यांनी या सुडाच्या राजकारणाची झळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्यांना देखील बसत आहे. मागील काही दिवसांपासून आपण बघितलं की एसटी कामगारांचा संप त्याबाबत कोणताही तोडगा काढला जात नाहीये. शेतकऱ्यांचे प्रश्न अपूर्ण आहेत. इतकंच काय तर राज्य दिवाळखोरीच्या दिशेने निघालं आहे का असाही एक गंभीर प्रश्न आहे आणि हे प्रश्न आवासून उभे असताना केवळ सुडाच्या राजकारणामध्ये सगळा वेळ जातोय आणि तो जाऊ नये याची खबरदारी खरं तर प्रत्येक मंत्र्याने नेत्यांनी आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे पण ते घेताना दिसत नाही. अशा वेळेस शरद पवारच या नेत्यांचे कान उपटू शकतील, त्यांना टाळ्यावर आणू शकतील अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. अर्थात पवार साहेबांनी आतापर्यंत काही ती अपेक्षा पूर्ण केलेली नाही पण लवकरच ते अपेक्षा पूर्ण करतील अशी खात्री बाळगूया घेतली असेल. मित्रांनो, माझे काही सोर्स किंवा सूत्र शरद पवारांच्या इथे नाही आहेत त्यामुळे ते काय कुठला विचार करून गप्प आहेत हे मला माहित नाही पण मी एक अंदाज बांधला, एक अंदाज तुम्हाला सांगितला की या दोन कारणांमुळे सध्या शरद पवार गप्प असतील. पण एक गोष्ट खरी आहे की अनेक पत्रकार म्हणा किंवा जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते शरद पवारांना आवाहन करतात की हे राज्यातलं सुडाचं राजकारण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, राज्य प्रगतीपथावर गेलं पाहिजे. एसटीचा, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न आहेत या राज्यामध्ये ते मार्गी लागले पाहिजेत. पण शरद पवार त्याकडे लक्ष न देता का गप्प आहेत हा मूळ मुद्दा आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेध 2020 ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.